रोलिंग. हा तू ऍक्शन बोल भाई. ऍक्शन. भाई 6 महिने झाले भाई. अरे आत्ताच आलायस तू. आता आलोय म्हणजे पॉडकास्टला 6 महिने झाले. तुला नाही लक्षात येतंय का? 7 महिने झाले. 7 आपण कसे? जॅन मध्ये सुरू केला हा. पहिला डायबिटीज जुलै. पॉडकास्ट. राईट. आणि आता जुलै म्हणजे 7 महिने झाले ना. 7 महिने झाले. 7 महिने झाले यार. 7 महिने झाले. जबरदस्त. मला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि 1000 सबस्क्रायबर. 1000 सबस्क्रायबर्स. थँक्यू सो मच. ग्रेट. आता आपला हा पॉडकास्ट तर नाहीये. हा. कोणी येणार नाही गप्पा. आज कोणी येणार नाहीये. आम्ही कोणाला इंट्रोड्यूस करणार नाही आहोत. आम्हाला एकमेकांना तुम्हाला इंट्रोड्यूस करायचंय. येस. बिकॉज आपलं ते अजून झालेलं नाहीये. एक्झॅक्टली. आता थोडंसं लोकांना पण कळू दे कोण आहे आपण. Exactly. काय आहे. सो परीक्षित, राईट. तू काय करतोस आणि तू हे का स्टार्ट केलंस? सो मी डेंटिस्ट आहे, ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. मला खूप गप्पा मारायला आवडतात आणि मला खूप वर्षांपासून हे स्टार्ट करायचं होतं. मी शोधातच होतो बकरा कोण मिळतोय आणि ज्याच्याशी माझी वेवलेंथ मॅच होईल, पण मिळत नव्हता. आणि लकीली आपण दोघं भेटलो आणि दोघांची वेवलेंथ पण मॅच झाली, दोघांचं विजन पण मॅच झालं आणि मजा आली. आणि त्यामुळे आपण रिकाम चॅट्सची सुरुवात केली. इट वॉज फन. तुझ्याबद्दल थोडं सांग. सो मी ठाण्यातच राहतो. हार्डकोर ठाणेकर. मी ठाण्यात मार्केटिंग एजन्सी चालवतो आणि मला पण गप्पा मारायला आवडतं. जरा जास्तच आवडतं. आणि ॲज ही सेड, जेव्हा आम्ही भेटलो, आमचं जेव्हा फर्स्ट डिस्कशन झालेलं की व्हॉट इफ आपण पॉडकास्ट चॅनल सुरू केला. आणि मग आमचं असं हे पण डिसाईड झालं की आपण मराठीत करूया, कारण आम्हाला मराठीत करायला आवडेल. कारण की हिंदी इंग्लिश मराठी इज अ कम्फर्टेबल. आमच्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल भाषा मराठीच आहे. आपण त्याला जस्टिफाय करू शकू. राईट. म्हणजे आता लोक म्हणतील की अरे तू ऑलरेडी इतके इंग्लिश शब्द वापरतोय आणि पण तरी त्याच्यावर तर येऊ आपण. पण मराठीत सर्वात जास्त कम्फर्ट लेवल आहे अजून. एक्झॅक्टली. सो आपण आज आपल्या फर्स्ट पॉडकास्ट टू लेटेस्ट पॉडकास्ट पर्यंत येऊया. एक पॉडकास्ट घेऊ आणि त्याच्याबद्दल आपल्याला आत्ता जी गोष्ट आठवते किंवा एक फनी गोष्ट किंवा एखादी स्टँड आउट गोष्ट आहे त्याच्याबद्दल आपण फक्त एकमेकांशी बोलूया. परफेक्ट. लेट स्टार्ट. सो पहिला पॉडकास्ट मला वाटतं डायबिटीज होता. आणि आपण तो स्टुडिओ भाड्याने घेऊन वगैरे शूट केलं. बरोबर. म्हणजे नेक्स्ट लेवल प्रोडक्शन. एक्झॅक्टली. आणि कसबसे डॉक्टर पण आपल्याला सुदैवाने तेव्हा भेटले होते आणि खूप सुंदर बोललेले, मजा आलेली. आणि स्टुडिओचा एक एक्सपिरियन्स पण छान होता. आपल्याला फर्स्ट पॉडकास्ट म्हणून त्यांनी कम्फर्टेबल पण चांगलं केलेलं. करेक्ट. आणि ओव्हरऑल मस्त मजा आली. खूप मजा आली. सेकंड. आणि मला कसबे सरांचं आठवत आहे, ते सगळं त्यांनी एकदम एक्झाम्पल वगैरे देऊन आपल्याला खूप छान समजावलेलं. म्हणजे तुम्ही प्री डायबिटिक असाल तर तुम्ही, म्हणजे आई बाबांना डायबिटीज असेल, एक्झॅक्टली, लोडेड गन आहात वगैरे आपणच त्यांना सांगितलेलं, म्हणजे सो दॅट लोकांपर्यंत ते कळावं. राईट. करेक्ट. सेकंड पॉडकास्ट दिघे साहेब हा पॉडकास्ट मला प्रचंड आवडलेला. म्हणजे मला खूप मजा आलेली. आणि आपल्याला ते आपण रेस्टॉरंटमध्ये बसून खात पॉडकास्ट केलं, ते एक वेगळीच ट्राय केलेला आपण. दॅट वॉज फन. आणि मंदार काका पण एकदम जबरदस्त बोललेला. आणि खूप असे इन्साइट्स किंवा पर्सनल लेवल इन्फॉर्मेशन खूप मिळालेली त्याच्यात आपल्याला. एक मला सांगावंसं वाटतं त्या पॉडकास्ट बद्दल, म्हणजे जो सेकंड पॉडकास्ट केला तेव्हा आपल्याकडे स्टुडिओ नव्हता. आपल्याला अजून एक स्टुडिओ रेंट करायचा नव्हता. राईट. आपण बघत होतो की आपल्याला कुठे शूट करायला मिळेल. आपण काउंटलेस लोकांना फोन केलेले आणि फायनली आपल्याला एक रेस्टॉरंट मिळालं जिकडे आपण शूट करू शकलो. राईट. तिकडे पण आपण कसं बसं करत शूट केलं. हो, तो मागे आरसा होता, रिफ्लेक्शन असतात, 10 टेक्निकल गोष्टी होत्या. पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण कन्सिस्टन्सी ठेवली, शूट केलं आणि ते व्यवस्थित शूट पण झालं. आणि आय थिंक तेव्हापासून निमिष इज पार्ट ऑफ. निमिष तेव्हापासून आलाय. येस. खूप मजा, खूप जास्त मजा आली. सुपर. आणि एकदम मला माझ्यासाठी ते खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन होतं. तर आय डोंट नो की तो का तेवढा त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला, पण मला ते कॉन्व्हर्सेशन खूप आवडलेलं. खूप मलाही आवडलं. थर्ड होता लाईफ इन ऑस्ट्रेलिया. जेव्हा NRI कपल आपल्याकडे आलेले, आर्या. राईट. त्यांच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यांनी कधी पॉडकास्ट केलं. सो आपण त्यांच्याच लेवलला होतो तसं बघायला गेलो तर. आपला पण थर्डच पॉडकास्ट होता, त्यामुळे आपण पण काय असं फुल
तयार नव्हतो. नव्हतो. करेक्ट. आणि मी तर एकदम कॅज्युअल कपड्यांमध्ये आलो. मला ते पण मी परीक्षेत बोललेलो की अरे तू काय घालून आलायस परीक्षेत बोला, अरे पॉडकास्ट करायचा आपल्याला. ऑस्ट्रेलियन वाईब होता. पण छान झालेला पॉडकास्ट, मस्त. आणि त्याला छान रिस्पॉन्स पण छान मिळाला आणि ते दोघं बोलले पण छान होते. म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स खूप चांगलं. हा एक्झॅक्टली, तो हार्ट टू हार्ट कनेक्शन त्याच्यात मस्त झालेलं. राईट. त्यानंतर आपण पार्ट 1 NRI आणि पार्ट 2 NRIच्या मध्ये, बिकॉज तू महाकुंभला तेव्हाची गोष्ट. परीक्षेतला मी बोललेलो, परीक्षेत भाई आपल्याला महाकुंभवर पॉडकास्ट करायचा आहे. म्हणालो की अरे पण आपलं आता एक NRI भरती नाही आपण करूया, आपण अरे गप्पा मारायचं आपल्याला, एवढं काय. आम्ही बसलो, एक्झॅक्टली, काही प्रश्न पण काढले नव्हते आणि आपण डायरेक्ट. आणि तो एक्सपिरियन्स शेअर करायला मला एवढा मजा आलेली ना. म्हणजे ईच अँड एव्हरीथिंग डिवाईन. तिकडचा एक्सपिरियन्स, गर्दीचा एक्सपिरियन्स सांगायला एवढी छान मजा आलेली. प्लस आमचा तिकडे हे मी कदाचित पॉडकास्टमध्ये बोललो नाही, तिकडे माझा एक इंटरव्ह्यू पण घेतलेला रेडिओ, बोललेलो, व्हॉट्सअपवर पाठवलेलं. राईट. ऑल इंडिया रेडिओने घेतलं. ऑल इंडिया रेडिओ. जाम मजा आलेली. फेमस हो गया. पण कुंभ पॉडकास्ट पण मस्त होता आणि एकदम म्हणजे इम्प्रॉम्प्टू होता. नाही, आणि मला असं ऍक्च्युअल वाटलं ते कॉन्व्हर्सेशन केल्यावर की मला फोमो झाला, टू बी व्हेरी जायला पाहिजे होतं. पण इन जनरल तुझ्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळाली, सो त्या पॉडकास्टचा आय थिंक उद्देश जेव्हा आपण विचार केला किंवा मी विचार केला की पॉडकास्ट आपण तो करूया, त्याचा उद्देश हेच होता की तिकडे मी जे एक्सपिरियन्स केले ते तर सगळ्यांना कळावंच आणि सगळ्यांना ते एक शब्दांच्या रूपात अनुभवायला मिळावं. पण दुसरं हे होतं की काही तयारी करायची असेल तर ती तयारी पण पहिले त्यांना कळावी. आणि मला खूप लोकांनी नंतर सांगितलं की तुम्ही तुमचा पॉडकास्ट बघून आम्ही अशी तयारी करून गेलो आणि आम्हाला चांगलं दर्शन मिळालं. सो दॅट वॉज व्हेरी सॅटिस्फाईंग. सो आपला पर्पज सॉल्व्ह झाला. एक्झॅक्टली. थर्ड, आता जो आहे पालक म्हणून आपण का अपोजिट ठरतो, रमा ठाकरेंनी जो केलेला तो अप्रतिम. सो माझा तो फर्स्ट पॉडकास्ट होता, म्हणजे सोलो पॉडकास्ट. परीक्षेचा NRI भारती होता, ऑस्ट्रेलियन कपल. माझा तो सोलो होता आणि ऑनेस्टली मला आठवत रिटेक पे रिटेक फायनली तो पॉडकास्ट झाला. छान झाला, खूप छान झाला, सगळ्यांना आवडला, लोकांनी रिस्पॉन्स पण खूप छान दिला. मस्त झाला तो. खूप मजा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. रमाताईंनी पण एवढं छान समजावून सांगितलं. 38 वर्ष जर का तुम्ही एक डे केअर चालवतो, तुम्हाला इन अँड आउट सगळं माहिती, तुम्हाला पालक. आणि काही गिव्ह अवे पॉईंट्स केवढे छान होते. त्यांनी मला आठवतंय एक सांगितलेलं की काहीतरी एक सर्कल बनवतात आणि पनिशमेंट म्हणून तिकडे जाऊन पनिशमेंट बॉक्स तुम्ही काही चूक केली तर फक्त 2 तास जाऊन तिकडे बसायचं. करेक्ट. सो दॅट वॉज सच अ इन्साइटफुल थॉट. करेक्ट. त्यानंतर सोशल इम्पॅक्ट ऑफ कॅन्सर, डॉक्टर प्रीतम कळसकर. अरे अप्रतिम पॉडकास्ट. खूप इमोशनल पॉडकास्ट होता. खूप लोकांना नाही आपल्या दोघांसाठी तो खूप इमोशनल पॉडकास्ट होता. आणि कळसकर सर ते पण ही स्पोक हिज हार्ट आउट. ॲब्सोल्युटली. त्यामुळे आय डोंट नो की त्याला का नाही रिस्पॉन्स मिळाला, पण माझा तो नेहमी लक्षात राहणारा पॉडकास्ट. तो असा खूप जास्त जवळचा पॉडकास्ट. येस, जवळचा पॉडकास्ट. आणि त्या पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा प्रीतम सरांना भेटायला पण गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मला कॅन्सर का होतो, कॅन्सर झाल्यावर काय करा, हे काही विचारू नका. सोशल इम्पॅक्ट ऑफ कॅन्सर. आणि मला इकडे आवर्जून सांगायला आवडेल की आमच्या पॉडकास्टचा मेन मिशन हेच आहे की ज्या टॉपिक्सवर चर्चा होत नाहीये किंवा कमी होते, राईट, त्याला एक प्लॅटफॉर्म. बरोबर. सो ते जस्टिफाय झालेलं. परफेक्ट. नाव वी कम टू प्राणिक हिलिंग. अरे आदित्य राऊळ. सुपर. आदित्य राऊळ इज व्हेरी गुड. म्हणजे तो इज अ ग्रेट ओरेटर. बोलायला पण खूप सुंदर आहे, तो स्वभावाने खूप सुंदर आहे आणि तो एक्सप्रेस पण छान करतो. आणि त्याला काहीच प्रिपरेशन करायची गरज नसते. खरंच. त्याला विचारलं की त्याच्याकडे असं असतं रेडी की अरे तू काही पाठ करून आलास का. हा, म्हणजे ही इज सो मच पॅशनेट अँड नॉलेजेबल. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्याकडे नॉलेज आहे आणि त्या नॉलेजला मांडायची पद्धत पण आहे त्याची. ही इज गिफ्टेड. ॲब्सोल्युटली. आणि ती त्या पॉडकास्ट मधली एक रील 500K क्रॉस केली, आता ती 700 ऑन इंस्टाग्राम. सुपर. सो म्हणजे बिकॉज ऑफ, नॉट जस्ट बिकॉज ऑफ दॅट, बट इन जनरल मला खूप चांगला एक्सपोजर. कारण ते तितकंच महत्वाचं आहे माझ्या मते. ऑफकोर्स महत्वाचं आहेच ना. करेक्ट. नाव वी कम टू रिलेशनशिप पॉडकास्ट. मनवा लोंढे. खूप मला असं यंग झाल्यावर वाटायला लागलेला तुमच्या 2 यंग मुलांमध्ये बसून. ओल्ड नाहीये पण
राईट. पण त्या पॉडकास्टमध्ये मजा का आली मला जास्त, बिकॉज खूप गोष्टी रिलेटेबल होत्या. एक्झॅक्टली. म्हणजे तिथे मी कॉलेजला पण गेलो, शाळेत पण गेलो, करंट सिच्युएशन मध्ये पण होतो, आणि बऱ्याचशा असे म्हणजे आपल्याला पण खूप टेकअवे होते. हो, प्रश्नच नाही. त्यात आपण तो एक ऍक्टिव्हिटी केलेली ती पण मजा, रॅपिड फायर, ते रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग, आणि त्यात एक गोष्ट झालेली, पॉडकास्ट सुरू झाला आणि आपण मनवाला एक प्रश्न विचारला, तर तिने आपल्याला एक प्रश्न विचारला आणि मी तिकडे आय डोंट नो. एक्झॅक्टली. पण नाही, तो असंच, त्यालाच मे बी पॉडकास्ट पण म्हणतात. म्हणजे ते इतकं इम्प्रॉम्प्टू असतं, तसंच पाहिजे की प्रश्न आला आणि प्रश्न गेला आणि मग तुला पण प्रश्न येऊ शकतो. बरोबर. इट शुड बी अ गिव्ह अँड टेक. राईट. नाव वी कम टू संभाजी पॉडकास्ट. अरे निलेश भिसे सर ग्रेट, पुण्याहून आले. खरंय, आपल्या फक्त पॉडकास्ट साठी पुण्याहून आले ट्रॅव्हल करून, आणि तो सर्वात जास्त ट्रेंडिंग पॉडकास्ट आहे आतापर्यंतचा. एक्झॅक्टली. आमच्या लेवलला जे काय ट्रेंडिंग ठीक आहे, जे काय पण त्याच्यात त्यांचं जे एक आपण काय म्हणू शकतो, आतमधून येणारी जी एक भावना आहे ना, ती मस्त दिसलेली आहे. त्या माणसाचा संभाजी हाच अभ्यास आहे, संभाजी महाराज हाच अभ्यास, जीवन आहे खरं आहे. आणि त्यांनी जे एंडला पण सांगितलं कन्क्लूड करताना, की माझं नाव निलेश भिसे आणि रगरग शंभू मीरा परिचय, रगरग शंभू मीरा परिचय. खरं आहे. कारण की दॅट्स व्हॉट. आणि ते प्रचंड त्याच्यामध्ये पॅशनेट आहेत खरं त्या टॉपिकला घेऊन, आणि त्यामुळे ते जे बोलतात ते सुद्धा पॉडकास्टमध्ये तेवढंच जास्ती दिसतं पॅशन त्यांची, आणि त्यामुळे मला वाटतं सगळ्यांना ते खूप आवडलं पण. आणि प्लस नॉलेज तर त्यांचं खूप जबरदस्तच आहे शंभू महाराजांबद्दल. सो इट वॉज मस्त. तो पण एक एक्सपिरियन्स छान होता, आणि एवढ्या मोठ्या लोकांबद्दल बरोबर आपल्याला बसून बोलता येतं यार, हेच आपल्यासाठी खूप आहे. खरं आहे. येस. नंतर आपण येतो की फिमेल हेल्थ, डॉक्टर महेश बेडेकर. महेश बेडेकर सर तर काय सगळे भरपूर लोक ओळखतच असतील, आणि एवढे सिनियर गायनेकोलॉजिस्ट बोलायला तर छानच आहेत. आणि तेव्हा पण आपल्याला भरपूर गोष्टी, आता फिमेल ह्यांच्याबद्दल आपल्याला खूप गोष्टी कळल्या. मला पण खूप डाऊट्स होते, ते पण आम्ही विचारून घेतले तिकडेच. त्यामुळे मस्त होता पॉडकास्ट. आणि ते ही इज अ प्लेझेंट डॉक्टर टू टॉक टू. म्हणजे डॉक्टर प्लेझेंट असलं पाहिजे, म्हणजे त्याला बघून तू जसं म्हणतो की तुझं अर्ध दुखणं तिकडेच कमी झालं. एक्झॅक्टली. सो ही इज व्हेरी, आपण बोलूया ना, आपण जेव्हा भेटलो पण त्यांनी एकदम विलिंगली आपल्याला सांगितलं काय काय चर्चा होऊ शकते, काय नाही होऊ शकते. आणि तेच म्हणतो ना, एवढा मोठा माणूस आपल्याला एवढा वेळ दिला, आपल्याशी किती वेळ डिस्कशन केलं, मस्त. ही वॉज व्हेरी अप्रोचेबल. मग आपण येतोय आपला फर्स्ट इंग्लिश पॉडकास्ट. मराठी इंग्लिश पण तो पण खूप खूप चांगला पॉडकास्ट झालेला, मला तर खूप आवडलेला. कारण की त्यात त्यांनी जे टेकअवेज दिलेले ते इतके छान होते, ऍप्लिकेबल होते आणि ऍप्लिकेशन बेस्ड होते. सो मला तो पॉडकास्ट खूप आवडलेला. आणि आपण त्यात एक रील केलेली आम्ही, की तो इंग्लिश बोलत होता, म्हणजे बऱ्याच इंग्लिश ट्रॅकवर जात होता तो. आणि नंतर मग आम्ही त्याला बोललो की जरा ना तुमचं इंग्लिश जास्त होतंय. हो का, ठीक. कट केला, परत सुरू केला, विचारला प्रश्न मराठीत, इंग्लिशमध्ये उत्तर परीक्षित मराठी. तो पण एक खूप सारखं असं लिस्ट बांधून पकडून आपण त्याचा जेव्हा दुसरा पॉडकास्ट करू ना तेव्हा ते व्यवस्थित होतं. त्याला आपण पहिले रिहर्सल करून काय बोलणार सांग. एक्झॅक्टली. नंतर भूषण जोशी, रिडेव्हलपमेंट. राईट. छान पॉडकास्ट झाले. तेव्हा नेमका मी नव्हतो आणि तू खूप सुंदर ते एक्झिक्यूट केलेलं. सो तेव्हा परीक्षित युरोप दौऱ्यावर होता. राईट. तो तिकडे मराठी पॉडकास्ट शूट करत होता. असं काय नव्हतं. इच्छा होती नाही, पण रिडेव्हलपमेंट पॉडकास्ट मध्ये गुड थिंग वॉज, मी तेव्हा परीक्षेला कुठेच लूप मध्ये नव्हता ठेवला ऑनेस्टली. तो बिझी होता खूप प्रचंड. आणि तो 1 महिना जाणार होता. त्यामुळे मी म्हणालो की आता तू राहू दे, मी बघतो ते. बरोबर. आणि त्याच्याबरोबर मीटिंग करणं, प्रश्न डिस्कस करणं, सगळं झालं. शूट झालं पॉडकास्ट. आणि त्याने तेच सांगितलं की आपला पॉडकास्ट बघून ज्याला रिडेव्हलपमेंट करायचंय किंवा जायचंय त्याला काही शंका नसली पाहिजे त्यानंतर. एक्झॅक्टली. सो एक खूप जास्त ऑनेस्ट आर्किटेक्ट कडनं इन्फॉर्मेटिव्ह चर्चा झाली ती. सो खूप चांगला झाला पॉडकास्ट. त्याच्यातलं काही तुला असं एखादी गोष्ट जी आठवते? हां, त्याच्यातली अशी गोष्ट आठवते, म्हणजे आता पॉडकास्ट तर चांगलाच होता, म्हणजे नो वन टू कॉमेंट ऑन दॅट. त्याचा फोन इकडे खाली ठेवलेला त्याने टिपॉयवर. तो सायलेंटवर होता, पण तो सायलेंटवरच होता.
तो व्हायब्रेटवर सायलेंटवर होता, म्हणजे तो व्हायब्रेटवर होता सायलेंट असून, आणि तो व्हायब्रेशन मोड त्याला फोन यायला लागला. इतका आला की फोन खाली पडला. अच्छा, फोन खाली पडला त्याचा. आणि नंतर मग ते डिस्ट्रॅक्शन झालं, मला पण झालं, त्याला पण झालं, पण दोघांनी ते जाणवून दिलं नाही. इट वेंट ऑन. हा, वेंट ऑन. रिटेक वगैरे काय नाही झालं. म्हणजे निमिष खालना असा आला त्याच्या स्टाईलमध्ये, तसा फोन घेतला, वर ठेवून दिला. सो चांगलं झालं. जबरदस्त जबरदस्त. त्यानंतर पावसाळ्यातील बेस्ट तो पण छान झाला. मॅमनी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह चर्चा केली. पुष्पलता डोंबरे मॅम खूप छान झाला. त्यात त्यांनी बऱ्याच काढ्यांबद्दल जी चर्चा केली ना, म्हणजे साध्या साध्या गोष्टी, म्हणजे तुम्ही चहामध्ये दूध का नका टाकू. बरोबर. तुम्ही जर का हळदीचं दूध पिताय तर मग त्यात तुम्ही काय छोटीशी गोष्ट करा. फॉर एक्झाम्पल त्यात तुम्ही जर का थोडी मिरी टाकली, कुटलेली मिरी, तर त्याच्यातलं जे कर्कुमिन आहे, त्याचे एक एलिमेंट असतो, त्याचा आपल्याला फायदा होतो. जास्ती 2000 पटीने ॲम्प्लिफाय होतो. हो. सो असे काय काय टेक अवे होते, आणि इतक्या सुंदररित्या त्यांनी मांडलं, सगळ्यांना कळेल असं. बरोबर. जार्गन वगैरे असं काही केलेलं नाही. आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला. मस्त रिस्पॉन्स मिळाला. इंडोपाक, यार इंडोपाकला रिस्पॉन्स का नाही मिळाला मला कळलं नाही अजूनपर्यंत. मेजर मॅडमनी काय जबरदस्त तो पॉडकास्ट घेतलेला. त्यांचं पण पॅशन सुपर होतं, बोलणं एवढं छान होतं, एवढं डिटेल्ड बोलल्या, खूप मस्त. मला तर तो पॉडकास्ट खूप मजा आली करताना. आणि माझ्या मनात प्रचंड प्रश्न होते, फ्रस्ट्रेशन होतं, हे सीज फायर का केलं आणि असं तसं, पण शी मॅनेज्ड इट सो वेल. खूप छान होता. आता कधी कधी कळत नाही की का गोष्टी नाही चालत, पण मला तर खूप आवडलेलं खरं, खूप मजा आलेली. हिप्नोथेरपी, स्वाती सुळे मॅडम व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, आणि जेव्हा बोलले आहेत म्हणजे अप्रतिम. पॉडकास्ट करताना हिप्नोथेरपी हे मला माहिती पण नव्हतं रे पॉडकास्ट करायच्या पहिले. म्हणजे जेव्हा आपण रिसर्च करायला चालू केलं तेव्हा मला कळलं काय असतं हिप्नोथेरपी, आणि तेव्हा समजायला लागलं. त्याच्या पहिले कधी मला जास्ती नॉलेजच नव्हतं त्याचं काही. पण हिप्नोथेरपी किंवा इन जनरल पॉडकास्ट करताना मला असं वाटतं ना की एक त्याचा एक जो ढाचा आहे तो गेस्ट बोलतो, कारण की हे आपल्याबद्दल म्हणजे वी आर 10%, गेस्ट इज 90%. ऑफकोर्स आपण त्यांना फॅसिलिटेट करतो, आपल्याला त्यांना बोलतं करायला मिळतं. दॅट इज द थिंग. त्यांचा इन जनरल आवाज, त्यांचा स्पीड, पॉज, एक्सप्रेशन इतकं सुरेख पॉडकास्ट मटेरियल. अप्रतिम, परफेक्ट पॉडकास्ट मटेरियल. खरंय एक्झॅक्टली. यू कन्क्लुडेड व्हेरी वेल. आणि त्यांचा फर्स्ट पॉडकास्ट होता. एक्झॅक्टली. मला पण नाही वाटत, पण हे गिफ्टेड लोक असतात म्हणजे. आणि मला ना एकदा एका फ्रेंडने विचारलेलं की असं कधी झालंय का की तुम्ही कोणाला ते बोलवलं आणि त्यांना नीट बोलता येत नाही. होऊ शकतं, कारण की कॅमेरावर बोलणं आणि ऑफ कॅमेरा बोलण्यात खूप फरक आहे. येस. अजून सुदैवाने तरी असं कधी झालेलं नाहीये. झालेलं नाहीये असं नाही म्हणू शकत आपण, झालेलं आहे, पण ते बेसिकली काय बोलता येत नाही म्हणजे अगदीच काहीच बोलता नाही आलं असं नाहीये. नाही म्हणजे बोलू शकले. असं नाही की नाही अरे आपल्याला पॉडकास्ट कॅन्सल करावं लागेल, त्याचं थोडंसं क्रेडिट आपण पण घेऊया की ते बोलू शकले. लवकरच पॉडकास्ट कसा करायचा याचा कोर्स घेऊन येतोय. नाही असं काही नाहीये, पण म्हणजे त्यांना बोलतं करणं आपलंच काम आहे ना, आणि त्यांना कम्फर्टेबल करणं तेच मेन आहे. त्यामुळे आता ते कधी आपल्याला असं जाणवलं नाही, पण भरपूर गेस्ट जेव्हा आले होते तेव्हा इफ यू रिमेंबर स्टार्ट करायच्या आधी खूप घाबरलेले आणि खूप बऱ्याचशा लोकांसाठी पहिलाच पॉडकास्ट टेरिफाईड होते, पण त्यांना तेवढं कम्फर्टेबल करून आपण तेवढं सुंदररित्या ते घेऊ शकलो. दॅट इज द गुड. आपण काय सांगतो, तुम्ही तिकडे बघूच नका, तुम्ही आमच्याकडे आमच्याशी गप्पा मारायला बसलेलो. तुम्हाला माहिती आहे आपण काय गप्पा मारणार. एक्झॅक्टली. नंतर आता आपला लेटेस्ट पॉडकास्ट पानिपत. भूषण सर मी पहिल्यांदा भेटलो, तुझे खूप जुन्या ओळखीचे आहेत, पण बोलायला पण छान आहेत आणि एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे. व्यवस्थित वेळेत आले एकदम. त्याने म्हणजे मी भूषण सरांना ओळखतो बिकॉज मी सिव्हिल सर्व्हिसेससाठी जेव्हा प्रिपेअर करायचो तेव्हा मी त्यांना एकदा भेटलो आहे, जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी. त्यानंतर आमचा काही संबंध नाही. आम्हाला पानिपतवर पॉडकास्ट करायचा होता, कोणाशी बोलायचं काय करायचं. मी बोलायला भूषण देशमुख सर आहेत, पण मी त्यांना भेटलो नाही. 8 वर्ष झाली आहेत. मी त्यांना फोन केला आणि बोललो सर ओळखलं का, तर मग सर म्हणतो हो ओळखलं. नाही सर प्लीज काय बोला नाही आठवत आहे मला. आणि मग आपण त्यांच्याबरोबर चर्चा केल्या,
आपण प्रश्न काढले आणि आपण त्याचं एक्झिक्युशन केलं. भूषण सरने अप्रतिमरित्या पानिपतला उभं केलं. किती एक्झॅक्टली माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं युद्ध अब्दाली आलाय, डिटेल्स त्याच्यामधल्या ज्या माहितीच नव्हत्या. आणि फक्त स्टोरी रूपाने नाही, त्यांनी म्हणजे जॉग्राफिकली सोशली त्याला कंटेम्पररी टाइमची पण कनेक्ट केलं. म्हणजे कसे ब्रिटिश जिंकले वगैरे हे सगळं चर्चा नाही झालेली याच्यावर. सो वी आर ऍक्च्युली फॉर्च्युनेट की आपल्याला असे गेस्ट मिळाले हो. आणि त्यांनी इतक्या चर्चा केल्या छान छान. प्रश्न इन जनरल आता मी जेव्हा मागे बघतो 6 महिन्यापूर्वी, तेव्हा तू जेव्हा ते बोललास की अरे पॉडकास्ट करूया का, दॅट डे तो इतका स्पेशल होता. प्रश्न त्याच्यामुळे आपल्या एवढ्या डिस्कशन झाले, इतक्या लोकांपर्यंत पोहोचलो. आपल्या ज्ञानात किती भर पडली याचा विचार कर. जर तू रिस्पॉन्स वगैरे तर आहेच, ते अजून पण रिस्पॉन्स देतीलच, पण आपल्या स्वतःच्या ज्ञानात पण किती टेक अवे पॉईंट्स आपल्याला प्रत्येक पॉडकास्टमध्ये मिळाले. सो मस्त, म्हणजे मला ही प्रक्रिया पण आवडते आणि मजा येते. प्रोसेसच जर का एन्जॉय नाही केली तर मजा नाही. एक्झॅक्टली. पण नाही, वी आर थरली एन्जॉयिंग इट आणि त्याचं श्रेय आम्ही घेणार आहोत. त्याचं श्रेय जातं आम्हाला, गेस्ट्सना, पूर्ण टीमला जी ह्याच्या मागे काम करते, पूर्ण टीमला. आणि ह्याच्यात मला सांगायला आवर्जून सांगायला आवडेल की आमचा एक टीम मेंबर जो होता ही पास्ड अवे ड्यू टू इन बिटवीन प्रोसेस. इट वॉज अ व्हेरी खूप जास्त बिटर स्वीट जर्नी राहिलेली आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की आपला रिलेशनशिप पॉडकास्ट जेव्हा शूट होत होता तेव्हा कॉल आलेला आणि तेव्हा ग्रेशियसली मनवाने सांगितलं पण की आपण याला शिफ्ट करू शकतो. पण तेव्हा सगळं सुरू झालेलं, सो ते शिफ्ट नाही केलं. बट हे सगळं पॉसिबल नाही आहे. म्हणजे हे फक्त माझं आणि परीक्षितचं नाहीच आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं अख्ख्या युनिव्हर्सचं काम आहे जे ह्याच्या मागे उभं राहते. आणि जी बॅकएंडची टीम आहे ती खूप महत्वाची आहे. निमिष, मनीष, बाकी सगळेच, खरं, हर्ष, मल्हार, अमित, येस सगळे इम्पॉर्टंट लोक आहेत. त्यामुळे ते आहेत म्हणून आपण हे करू शकतोय. एक्झॅक्टली. आपण फक्त स्टेजवरचे आर्टिस्ट आहे, बॅक स्टेज खूप मोठी टीम आहे आणि खूप कॉम्प्लेक्स प्रकरण असतं ते, जे आम्हाला पण इतकं माहित नव्हतं, परीक्षेला तर माहितीच नव्हतं. हो, ते पण मी खरंच सांगू शकतो. म्हणजे मी केऊरला चूज करण्याचं अजून एक इम्पॉर्टंट वेवलेंथ मॅच होत होती गप्पा मारायला, आणि त्याला त्याच्यातलं कळत होतं. अशा माणसालाच गेला पाहिजे त्याला कळतंय, नाही तर काय उपयोग आहे. मला तर त्याच्यातलं काहीच कळत नाही. पण आता परीक्षेला पण बऱ्याचदा झालाय. म्हणजे युट्यूब स्टुडिओ काढून बोलतो सीटीआर चांगला आहे का, व्ह्यूज वाढतायत, ऑल थँक्स टू यू. एवढंच येतं बोलतो, एवढंच येतं. हो, अजून एवढंच येतं. आता थोडं शिकतोय, बेबी स्टेप्स आहेत. आणि थँक्यू सो मच आम्हाला इतकं भरभरून प्रेम केल्याबद्दल. आणि तुम्ही पुढे देत राहाल. आम्ही लवकरच आमचे यूट्यूब लाईव्ह सुरू करतोय. अजून पण इंटरेस्टिंग चर्चा घेऊन येणार तुमच्यासाठी. बरेचसे इंटरेस्टिंग लाईनअप्स आहेत पुढे. आणि आम्ही असे टॉपिक्स घेऊन येतो जे तुम्हाला बघायला आवडत आहेत, बिकॉज आम्हाला कळते तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं. आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल कोणते टॉपिक्स तर प्लीज आम्हाला सजेस्ट करा कमेंट्समध्ये. कोणत्याही पॉडकास्टच्या किंवा याच्या कमेंट्समध्ये आम्हाला सजेस्ट करा. आम्ही ते घेऊन यायचा पूर्ण प्रयत्न करू. आम्हाला जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोचवायच्यातच इंटरेस्ट आहे मेन. आणि आम्हाला मजाच येते कोणत्याही गप्पा मारायला. सो गप्पा मारायला तुम्ही कधी ठाण्याला आलात तर तुम्ही येऊन भेटू पण शकता. ऑफकोर्स, व्हाय नॉट, वी वुड लव्ह दॅट. ग्रेट, मस्त होतं यार. शॅल वी कट? Yeah.